कराडमध्ये ऑनलाईन चक्रीचा सुळसुळाट. एसपी निखिल पिंगळे यांच्या कारवाईने अवैध धंद्यांना लागणार लगाम. कराड आणि आजूबाजूच्या परिसरात ऑनलाईन चक्री या नावाखाली लागणारे अवैध प्रकारांची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. 1 ते 10 अंकावर पैसे लावून चालणारा हा खेळ प्रत्यक्षात जुगाराचा प्रकार असून काही जण तो सरकारमान्य आणि एक नंबरचा व्यवसाय असल्याचा दावा करत नागरिकांची दिशाभूल करत आहेत. या चक्री व्यवसायात सॉफ्टवेअरचा वापर करून गिराईकांना आकर्षित केले जातं. मात्र अनेक वेळा लोकांचे पैसे अडकतात आणि त्यांची फसवणूक होते. प्रश्न विचारायला गेल्यानंतर नागरिकांना उडवाउडवीची उत्तरं दिली जातात, तर काही ठिकाणी दमदाटीचाही सामना करावा लागतो. विशेषतः महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना इथं असंच चालतं असं सांगून गप्प बसवण्यात येतं. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्याविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली चक्री, मटका, जुगार, गुटखा, जुगार क्लब, क्रिकेट सट्टा यांसारखे अनेक अवैध प्रकारांवर कारवाई करण्यात आली असून त्यामुळे अनेक ठिकाणी हे व्यवसाय थंडावल्याचे दिसून येत आहे. कराड तालुका काही काळापासून अशा अवैध धंद्यांचा केंद्रबिंदू मानला जात आहे. निखिल पिंगळे यांच्या दबंग कामगिरीचा धसका घेत संपूर्ण जिल्ह्यातील 2 नंबर धंदे पूर्ण बंद झाले आहेत. एसपी निखिल पिंगळे यांचा दबाव कायमस्वरूपी राहावा अशी सामान्य कुटुंबातील महिलांसह जिल्ह्यातील तमाम नागरिकांची अपेक्षा आहे. नागरिकांकडून त्यांच्या कामगिरीचे कौतुक होत असून ही मोहीम कायमस्वरूपी सुरू राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सामान्य कुटुंबातील महिला, नागरिक आणि समाजघटक यांना या अवैध चक्री व्यवसायाच्या भीतीतून पूर्णतः मुक्तता मिळावी, तसेच अशा धंद्यांना पाठबळ देणाऱ्यांवरही कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आता जोर धरत आहे. कराडमध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सुरू असलेली ही कारवाई पुढेही तितक्याच ताकदीने सुरू राहील अशी नागरिकांची अपेक्षा आहे. SK क्राईम न्यूजसाठी संतोष कदम, कराड.